नमस्कार, लक्ष्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आशा करते की आपण सगळे फिट आणि फाईन आहात. तर आज आपण अशीच एक उन्हाळी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत, गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर या ठिकाणी काही ठिकाणी गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या म्हणतात, काही ठिकाणी बिबड्या म्हणतात, काही ठिकाणी खारवडे म्हणतात. तर हे अतिशय सुंदर असे हे गव्हाच्या पापड्या आहेत. तर ते तयार करायला आपण हा जो भुस्सा आहे 5 किलो गव्हाचा घेतलेला आहे छान असा भरडून. आणि या ठिकाणी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला. आणि त्याला सुद्धा मिक्सरमध्ये छान अशी भरडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला जो कोंड्याच्या पापड्या ज्या करणार आहेत तर त्याला अतिशय सुंदर अशी चव येते छान. आणि थोडंसं चिकनाई पण येते. आणि म्हणजे गव्हासोबत ज्वारीसुद्धा देखील आपली अतिशय पौष्टिकच आहे. तर हा आपला जो कोंडा झालेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी आपण सकाळी तयारी करतोय आपण. तर या ठिकाणी आपल्याला आदण ठेवायचं आहे. आपल्याला हा गव्हाचा कोंडा आपण छान असा बारीक केलेला दाखवलेलाच आहे मी तुम्हाला. तर या ठिकाणी अंदाजे आपल्याला 1 किलोला 1 लिटर पाणी टाकायचं आहे. तर त्याप्रमाणे हे मी पाणी टाकून घेते. या ठिकाणी मी 2 कळशा पाणी टाकलेलं आहे. तर त्याचं जे बरोबर माप आहे ते व्यवस्थित होतं. कमी जास्त झालं तर तुम्ही देखील त्याच्यावरून आपलं गरम पाणी टाकून देखील आपण करू शकतो. आपण म्हणजे जर कमी पडलं तर त्याच्यात वरती आपण ॲड करू शकतो. तर हे आपल्याला छान पाणी गरम करून झालं की याच्यामध्ये आपल्याला वाटण घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी लाल मिरची, लसूण, मीठ हे घेतलेलं आहे आणि हे सगळं वाटून घेतलेलं. या ठिकाणी लसणाची पात मी वापरली त्याच्यामुळे ते आपल्याला दिसतंय. तर या ठिकाणी नसेल तर तुम्ही लसूण, लाल मिरची आणि आपलं मीठ टाकायचं चवीनुसार. तर हे आपल्याला सगळं टाकून घ्यायचं छान. आणि याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची. तर उकळी काढून घेतल्यानंतर जे आपण ज्वारीचं जे ठेवलं होतं ना रात्रभर भिजत, तर त्याच्यामुळं आपल्याला जे पापडीला आहे ना खूपच मस्त अशी छान चव येते. तर हे आपण चीक जो आहे तो टाकून घेऊ याच्यामध्ये. छान असा हा मिक्स करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला ज्वारीचं टाकून घ्यायचं आहे आपण जे रात्रभर भिजत घातलं होतं ते. आणि ते चांगलं मिक्स झालं की कंटिन्युअसली हलवत राहायचं. या ठिकाणी आपण चाटूचा वापर करतोय मिक्स करण्यासाठी. जर या ठिकाणी चमचा म्हणजे चाटू नसेल तर आपण चमच्याचा पण वापर करून हा मिक्स करून व्यवस्थित करू शकतो आपण. त्याला कंटिन्यूस मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, कारण की गाठी नाही होणार याची पण आपल्याला काळजी घ्यायची. तर हे कंटिन्युअसली आपलं हलवून आपलं मस्तपैकी छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे मिक्स झालं की आपल्याला जो कोंडा होता आपला तो देखील सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान असा. आणि याला व्यवस्थित असं हळूवारपणे करायचं जेणेकरून जो भुस्सा हा कोरडा असतो त्याच्यामुळे तो सांडू पण शकतो. त्याच्यासाठी की आपल्याला व्यवस्थित असं छान हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला वाटत असेल हे सगळं मिक्स करून झालं आणि पाणी कमी पडलं जर इन केस, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, थोडं गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि आपलं छान असं हे चाटूच्या साहाय्याने आपलं मस्तपैकी हटून घ्यायचं. आणि या गव्हाचा जो कोंडा जो असतो तो खरंच खूप पौष्टिक असतो शरीरासाठी. म्हणजे जसे आपण ओट्स खातो तर त्याच्या पद्धतीचंच आपण. आणि आधीमध्ये आपल्याला जर अशी भूक लागली तर या पापड्या 1-2 जर भाजून खाल्ल्या तरी आपली भूक व्यवस्थित राहते. आणि हे ते म्हणजे जंक फूड खाण्यासाठी पेक्षा तरी हे खरंच खूप चांगले आणि हे वर्षभर टिकणारे म्हणजे वर्षानुवर्ष आपण ह्या रेसिपी म्हणजे जे आहेत पापड्या केलेल्या त्या टिकवू शकतात. तर हे खरंच खूप छान रेसिपीज आहे म्हणजे. आणि बऱ्यापैकी शक्यतो हे गावाकडंच केल्या जातात ॲक्च्युली. पण आपण जर ज्यांना आवड असेल तर ते आपण करू शकतो आपल्या घरी आणि याचा आस्वाद घेऊ शकतो या पापड्यांचा. तर हे आपल्याला हे सगळं मी हटून झालेलं आहे व्यवस्थित असं छान. याला 20 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी. 20 मिनटं झाल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते झालेलं आहे तयार छान असं. तर शिजल्यानंतर कसं होतं आपल्या हाताला चिटकत नाही. थोडा ओलाचा पाण्याचा हात घ्यायचा गार आणि त्याच्यात नंतर बघायचं आपल्याला चिटकतंय का नाही. नसेल चिटकत तर आपलं पीठ तयार झाले. तर या ठिकाणी आपण जसं धपाटे करतो किंवा म्हणजे हे म्हणतो आपलं धपाटे किंवा अशा पापड्या थापण्यासाठी जे हे छोटे छोटे कापड घेतो तर त्या ठिकाणी आपल्याला हे असं हे केलेलं आहे. आणि आपल्याला साईजनुसार म्हणजे तुम्हाला मोठी साईज हवी असेल तर मोठी थापू शकता पापडी किंवा बारकी थापू शकता. तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही करू शकता. या पापड्या आपल्याला छान अशा पाण्याचा थोडासा हात लावायचा आहे गार, जेणेकरून आपल्याला पीठ भाजणार नाही. आणि याला हात लावायचा आहे न तेलाचा वापर करता या आपल्या पापड्या म्हणजे करतोय आपण ॲक्च्युली या. तर अतिशय पौष्टिक आहेत. तर आपल्या पापड्या आपल्या करून झाल्यात. ह्या 4 ते 5 दिवस मी छान अशा ह्या वाळवून घेतलेल्या आहेत पापड्या मस्तपैकी. आणि आपण
बघा तुम्ही ॲक्च्युली किती सुंदर अशा छान झालेल्या आहेत. असं वाटत पण नाही की आपल्याला गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या केलेल्या आहेत या. दिसायला पण अतिशय सुंदर, एकदम मस्त अशा छान झालेल्या आहेत. पौष्टिक पण आहेत. लहान मुलांना सुद्धा देखील ह्या पापड्या देऊ शकता. कमी तिखट टाकायचं त्या ठिकाणी. पण वाळल्यानंतर एवढं काही तिखट लागत नाही तरी आपल्याला. तर हे आपण गॅसवर भाजून घेऊ. याच्यावर अतिशय सुंदर अशा छान पापड्या भाजून घेऊ आपण मस्तपैकी. आणि त्याचबरोबर आपण जर चुलीमध्ये जर भाजले तरी पण अजून एकदम मस्तच त्याची चव छान लागते. तर या ठिकाणी आपण आता गॅसवर भाजून घेतोय मस्तपैकी छान. आणि त्याच्याबरोबर ते आपले शेंगदाणे असतात, तर शेंगदाणे देखील खाऊ शकता आपण. तर त्याच्यामुळं आपल्या पापडी आणि हे दोन्ही एकदम मस्त अशी छान चव येते. जर तोंडाला कधी चव नसेल, काही असेल, तर या ठिकाणी अशी ही पापडी जर खाऊन बसल्या तरी आपल्या तोंडाला चव एकदम मस्त येते छान. त्या 2 पापड्या मी भाजून घेते छान अशा. आपल्या छोट्या बुकेमध्ये आपण या पापड्यांचा वापर करू शकतो खायला, म्हणजे कधीही, म्हणजे जेवणात तर आपण अतिशय समावेश करून एकदम खूपच छान आपल्या जेवणाचा स्वाद वाढवू शकतो या ठिकाणी. तर ही नक्कीच आपण रेसिपी ट्राय करून बघा ॲक्च्युली घरी कशी वाटते ते तुम्हाला. आणि अतिशय सोपी रेसिपी आहे आणि काहीच त्याला अवघड नाही. तर ह्या आपल्या पापड्या छान अशा भाजून झालेल्या आहेत मस्तपैकी छान. आपण तुकडा इझिली तुटतोय बघा, कडक नाही काही नाही, एकदम असा हाताने तुकडे केले तरी एकदम मस्तपैकी तुकडे जातात. आणि खायला एकदम अशी कुरकुरीत मस्त छान लागते. तर नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.